श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी कवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे लापसी। त्यासाठी लागणारे साहित्य, इथे मी जाड लापसी घेतलेली, असे दोन प्रकारची लापसी असते, एक बारीक आणि जाड। मी जाड घेतलेली आहे लापसी, पाव किलो घेतलेली आहे। त्यासाठी मी पाव किलो गूळ घेतलेला आहे बारीक चिरून। त्यासाठी मी 5 ते 6 टेबलस्पून साजूक तूप घेतलेले आहे। वेलची जायफळची पूड घेतले 1.5 टेबलस्पून आणि ही बडीशेप घेतले 1 टेबलस्पून आणि ड्रायफ्रूट काजू आणि बदाम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता किंवा नाही पण घेऊ शकता तरी चालेल। आणि 1 चिमूटभर मीठ, हे चव येण्यासाठी, कुठच्या पण गोडाच्या पदार्थाला चव येण्यासाठी 1 चिमूट मीठ घ्यायचं। तर सर्वप्रथम आपण गॅस चालू करून घेतला आणि मी कढई ठेवलेली आहे। आता आपण तूप घालून घेऊया। आपण आता तूप घालून घेऊ। आता मी कढईत तूप घालून घेतलेले आहे। आता आपण ती लापसीचा जो रवा आहे गव्हाचा, तो त्याला दलिया पण म्हणतात, तर तो आपण तुपावर चांगला मस्त मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे। आता एका साईडला मी हे बघा, आता एका साईडला तुम्ही बघू शकता मी इथे पाणी ठेवलेलं आहे, तापत पाणी ठेवलं आहे, म्हणजे लापसीमध्ये टाकासाठी एका साईडला गरम करत पाणी ठेवायचं, गरम पाणी आपल्याला टाकायचे त्यासाठी। बघा आता आपण लापसीचा रवा आहे तो घालून घेऊ, जाड लापसी, आणि चांगली मंद आचेवरती सुवास येईपर्यंत असं तांबूस कलरवरती भाजून घेऊया। खूप छान लागते लापसी, एकदम साध्या सोप्या पद्धतीने आहे। आणि बडीशेप घालायची याच्यात, बडीशेपने एक मस्त दाताखाली आली ना बडीशेप, तर खूप छान लागते लापसीमध्ये। आता मी मंद आचेवरती भाजून घेते। हे बघा अशा प्रकारे त्याचा कलर आता चेंज होतो, अशी सफेद झाली ती तुपात भाजून। अजून त्याला भाजायचं, चांगले भाजल्यामुळे काय होते, ते मस्त फुलते छान भाजली का, त्यामुळे चांगले मस्त भाजायची, एकदम करपवायची पण नाही, मंद आचेवरती त्याची फ्लेम मीडियम टू लो करून चांगले भाजून घ्यायची। ती बघा आता आपले मस्तपैकी भाजून झालेले तांबूस कलरवर। आता गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आणि आता आपण ते गरम पाणी तापत ठेवले ते टाकून घेऊया। हे बघा आता मी जे पाणी तापत ठेवलेलं आहे ते आता आपण गॅस बंद करू तो पाण्याचा। आता आपण ज्या मापाने हे घेतलेलं लापसी त्याच मापाने आपण इथे पाणी घालून घेऊ। 1 2 3 पट पाणी टाकायचं आपण आणि चांगली शिजून द्यायची लापसी। आता तुम्हाला जास्ती नरम हवे असेल तर थोडा जास्ती पाणी वाढवू शकता, पण त्याच्या 3 पट पाणी टाकायचं। आता आपण काय करायचं, ही जी बडीशेप आहे ना ती टाकून घ्यायची, ड्रायफ्रूट टाकायचे, ड्रायफ्रूट टाकून घेऊ आपण। आणि आता आपण हे शिजत ठेवूया। हे चवीला मीठ घेतलेलं आपण 1 चिमूट ती टाकलेलं आहे। आता आपण हे शिजत ठेवूया। झाकण ठेवून मीडियम टू लोवरती आपण हे शिजत ठेवू आणि चांगली शिजली का मग गूळ घालू। आता बघूया आपण आपले कशी झाले, शिजले, मस्त शिजलेली आपली लापसी, चांगली फुललेली आहे। आता या स्टेजला आपण काय करायचे, गूळ घालून घ्यायचे चांगले। आता ते आपण ड्रायफ्रूट अगोदर टाकल्यामुळे शिजताना ते मस्त कटपुरे फुटले आहेत, ड्रायफ्रूट पण खूप छान मोठे असे झाले। आता आपण गूळ घालून घेऊया। हा जो आपण गूळ घेतला तो घालून घेऊ। आणि शक्यतो लापसी गुळाचीच करतात, कोणाला साखरेची करायची असेल तर करू शकता, पण गुळाची लापसी खूप छान लागते आणि पौष्टिक पण लागते, पौष्टिक पण असते ती। दलिया तर पौष्टिकच असतो, डाएट लोकांसाठी तर खूप मस्त पर्याय आहे हा, म्हणजे गोड खाण्यासाठी पण त्यांना गोड पण खाता येईल आणि दलिया पण डाएट लोकांना खायचा म्हणजे खाण्यासाठी सजेस्ट केला जातो। तर त्यांच्यासाठी हा पोटभरीचा आणि खूप छान असा लागणारा पदार्थ आहे।
आता आपण परत हा वाफेवर शिजत ठेवू, बारीक गॅसची फ्लेम बारीक करू आणि वाफेवर शिजत ठेवू. आता आपण याच्यात हे वेलची जायफळची पूड घालून घेऊ. वेलची जायफळची पूड खूप छान टेस्ट येते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडीशी सुंठ पावडर पण टाकू शकता, त्याच्याने पण खूप छान लागते. पण नसेल तर वेलची जायफळ पूड टाकायची. आता आपण याला मीडियम एकदम लो ह्याच्यावरती फ्लेमवर घ्यायच्या फ्लेमवर शिजत ठेवूया. बघूया लापसी. हे बघा किती मस्त झालेली आहे. कलर पण खूप छान आलेला आहे, त्याला नॅचरल कलर आलेला आहे गुळाचा. कोण कोण त्याच्यामध्ये कलर पण टाकतात, पण आपल्याला कलर टाकायची काहीच गरज नाही. अगदी मस्त झालेली आहे. अजून एक 5 मिनटं ठेवू आपण. बघा आपली आता 5 मिनटं झालेली आहे. तर बघूया आपण. एवढा मस्त आता झालेली आहे आपली एकदम. आता थोडीशी अशी म्हणजे अशी पातळसारखीच असते, म्हणजे गरम गरम ती पातळच वाटणार तुम्हाला, पण ती सुकली ना जरा थंड झाली ना का ती घट्ट होणार. आता आपण वरून साजूक तूप टाकूया. वरून आपण साजूक तूप टाकलेलं आहे. आता अजून एक 5 मिनटं आपण त्याला वाफ काढून घेऊया. 5 मिनटं वाफ काढून घेऊ. बघा आता आपली 5 मिनटं झालेली आहे. आपण बघूया. बघा एकदम परफेक्ट झालेली आहे. आता एकदम परफेक्ट. आता तुम्हाला जर गूळ कमी टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता. ज्यांना गोड कमी खायचे त्यांनी कमी थोडा करा गूळ, कारण का लापसी म्हटली म्हणजे जरा गोड असेल तर बरी वाटते. नाही तर मग ती पचट म्हणजे जरा गोड कमी असलं ना तर खाण्यासाठी हे होते, कारण ह्या प्रसादासाठी वापरतात तर प्रसादाला गोडच पाहिजे ना. म्हणून ज्यांना कमी आवडत असेल त्यांनी कमी गूळ टाका, पण हे परफेक्ट म्हणजे गोडीला होते. बघा आता आपण गॅस घालूया आणि जरा वेळ 5 मिनटं अशी ठेवूया. मग थंड झाली ना का ती बरोबर होणार बरोबर. आपण आता गॅस घालूया आणि मी थोडं 5 मिनटं असंच ठेवते. आता आपली 5 मिनटं झालेली आहे. आता आपण आता थोडी थंड म्हणजे थंड नाही झाली, ती गरमच आहे. आणि 5 मिनटं झाल्यात त्याच्यामुळे ते आता बघा आता पातळ जशी ती थंड होणार ना तशी ती घट्ट होत जाणार. त्याच्यामुळे आधीच घट्ट नाही करायची. आणि अशी सॉफ्ट नरमच खायला लापसी खूप छान वाटते. बघा मस्त झाले, दाणेदार पण झालेली आहे, मोकळी आणि अशी खूप सुंदर झालेली, नरम सॉफ्ट खायला खूप छान लागते. आता आपण ही काढून घेऊ. ड्रायफ्रूट पण मस्त असे मोठे झालेत ते असे शिजून. आणि बडीशेपमुळे एक वेगळी टेस्ट येते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बघा किती छान आपली झालेली आहे लापसी. आणि पौष्टिक परत आहे ती. ही बघा अशा प्रकारे खाण्यासाठी तयार लापसी. नक्की ट्राय करा. हे बघा अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे लापसी. नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. खूप छान झाले, टेस्टी. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.